हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गावकऱ्याच्या घरात दडलेलं सत्य. ऊस आणि धान्याच्या शेतांनी वेढलेल्या डोंगराच्या कुशीत शांतपणे विसावलेल्या कुंभाळे गावात आर्यन नावाचा तरुण राहायचा. त्याचा चेहरा तेजस्वी, वागणं शांत आणि मनात नेहमीच एक पोकळी. लहानपणीच त्याचे आई-वडील मरण पावले, असे तो ऐकत आला होता. कोण कसे मरण पावले त्याबद्दल कोणीच बोलत नसे. गावकरी त्याला सहानुभूतीने वागवत, पण त्या सहानुभूतीमागे काहीतरी न सांगितलेलं रहस्य त्याला नेहमी जाणवायचं. आर्यनला मोठं केलं ते गावाच्या कडेला राहणाऱ्या पंडित काकांनी. उंच, सावळे, शांत आणि नेहमी आपल्यातच हरवलेले. त्यांचा मोठा आवाज कोणीच ऐकला नव्हता. घराबाहेर बसून ते दिवसातून तासनतास एकच गोष्ट करायचे. खाली मातीमध्ये सावकाश काठीने वर्तुळे काढत राहायचे. आर्यन शाळेत जात असे, शेतात मदत करत असे आणि त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत असे. मी नक्की कोण? गावात एक अफवा होती की आर्यनच्या आई-वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. पण जेव्हा जेव्हा आर्यन कोणाला विचारायचा तेव्हा लोक विषय बदलून टाकायचे. त्याला यात काहीतरी चूक असल्याची खात्री वाटू लागली. एकदा संध्याकाळी नदीकाठावर बसताना त्याने पंडित काकांना विचारलं, "काका, माझे आई-वडील खरोखर कसे गेले?" काका क्षणभर थांबले. हात थरथरले, पण त्यांनी नेहमीप्रमाणे काहीच न बोलता फक्त आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात एक अनामिक आपुलकी होती, ज्याचं कारण आर्यनला कळत नव्हतं. एके रात्री खूप पाऊस होत होता. वारा घराची खिडकी आपटत होता. आर्यनला झोप येत नव्हती. पंडित काका बाहेर गेले होते. घरात एक जुनी पेटी होती, काकांची. ती कधीच उघडली जात नसे. त्या रात्री काहीतरी ओढ त्याला त्या पेटीकडे घेऊन गेली. त्याने ती सावधपणे उघडली. आत काही जुन्या चिठ्ठ्या, एक गंजलेलं ताईत आणि एक फाटलेलं छायाचित्र. छायाचित्रात एक तरुण जोडपं, त्यांची नजर प्रेमाने एकमेकांवर रोखलेली, आणि त्या जोडप्याच्या मधोमध एक लहान बाळ. तो बाळ आर्यनच होता. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या छायाचित्राच्या कोपऱ्यात एक ओळ होती, आपला पंडित. आर्यन हादरून गेला. हे फोटो पंडित काकांकडे का होते? ते कोण होते? त्यांच्या आई-वडिलांशी त्यांचा काय संबंध? तो पेटी उचलून काकांची वाट पाहू लागला. रात्र जवळजवळ 2 वाजले. पंडित काका परत आले तेव्हा त्यांच्या अंगावर पावसाचा ओला वास होता आणि चेहऱ्यावर भीती. आर्यनने थेट विचारलं, "हे फोटो तुमच्याकडे कसे? आणि मी कोणाचा मुलगा आहे?" पंडित काकांचे पाय जणू जमीन सोडून गेले. ते शांत बसले, दीर्घ श्वास घेत म्हणाले, "आर्यन, तू माझाच मुलगा आहेस." आर्यन स्तब्ध. काकांनी पुढे सांगायला सुरुवात केली, "तुझी आई मीरा आणि मी तुझा वडील पंडित. आम्ही गावात राहत होतो. पण त्या काळात गावात जमीनविषयक वाद पेटले होते. तुझा जन्म झाला त्या वर्षी परिस्थिती खूप तणावपूर्ण होती. एके रात्री काही लोकांनी आमच्या घरावर हल्ला केला. तुझ्या आईला वाचवू शकलो नाही, पण तुला माझ्या जीवावर उदार होऊन बाहेर काढलं. गावकऱ्यांनी माझं नाव त्या प्रकरणात गुंतू नये यासाठी माझी ओळख त्यांनी नाहीशी केली. मीरा गेल्यावर मी बोलणंच सोडलं. आयुष्य संपल्यासारखं वाटलं, पण तू होतास म्हणून मी जगत राहिलो." आर्यनच्या नजरा धुसर झाल्या. त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की शांत, एकाकी काका त्याचे खरे वडील असतील. काकांनी हात जोडून हळू आवाजात पुढे म्हटलं, "मी तुझ्यापासून सत्य लपवलं
कारण मला भीती होती की तुझं बालपण तुझ्या आईसारखंच दाहक होईल. म्हणून गावकऱ्यांकडे विनंती करून मी गावकरी झालो आणि तू अनाथ. पण प्रत्यक्षात मी कधीच तुला सोडलं नव्हतं बाळा. आर्यनच्या डोळ्यात अश्रू होते. तो पुढे गेला आणि काकांच्या त्याच्या वडिलांच्या गळ्यात मिठी मारली. त्या रात्री घराच्या बाहेर पाऊस थांबला. फक्त 2 माणसं आयुष्यभर हरवलेली पहिल्यांदा एकमेकांना सापडली. ज्या गावकऱ्याला तो फक्त एक शांत एकाकी वृद्ध समजत होता, तोच त्याचा खरा बाप निघतो. ज्याने आयुष्यभर बोललं नाही, पण एकट्याने त्याला वाढवलं, सांभाळलं, राखलं. आर्यनच्या मनातली पोकळी शेवटी भरून निघाली आणि त्याने ठरवलं की ज्या सत्याने त्याच्या आयुष्याला जखम दिली होती, ते सत्य तो पुढील आयुष्यात धैर्याने जगेल. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.